विधानसभेचा आखाडा फक्त सागर डिजिटलवर। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांना पाठिंबा असून विजय तोडणकर यांनाच मतदान करण्याचं आवाहन विजय तोडणकर यांनी केलं आहे। तोडणकर पुढे म्हणाले की काँग्रेस हा बॅरिस्टर अतुलेंचा पक्ष आहे, त्या शिस्तीला खूप महत्त्व आहे, त्यामुळे जो काँग्रेस पदाधिकारी बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देईल त्यावर कारवाई करण्यात येईल। आपणच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्याचं बंडखोर उमेदवार राजाभाऊ ठाकूर सांगत आहेत, त्यात तथ्य नसल्याचं सांगून तोडणकर म्हणाले की राजाभाऊ ठाकूर यांनी पक्षाचा आदेश मानला नाही, म्हणून त्यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्षांनी कारवाई करत पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन केलं आहे। मुस्लिम समाजाला महामंडळातर्फे मदत करण्यात आली असल्याचा प्रचार विरोधक करत आहे, त्यात तथ्य नसल्याचा निर्वाळाही तोडणकर यांनी यावेळेस केला आहे। नमस्कार। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता 20 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेली आहे। उमेदवारी उभे राहिलेले प्रचाराला वेग आलेला आहे, परंतु बंडखोर उमेदवार आहेत त्याच्यापैकी राजाभाऊ ठाकूर हे अशा पद्धतीचं वक्तव्य करत आहेत की मी काँग्रेसचा उमेदवार आहे आणि या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे जे सगळं संघटन आहे ते माझ्या बाजूने आहे। हे पूर्णपणे खोटं आहे। राजाभाऊ ठाकूर हे बंडखोर उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसने फार प्रयत्न केले, परंतु त्यावेळेला पक्षाचा आदेश त्यांनी मानला नाही, त्यामुळे पक्षाने प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। 4 दिवसापूर्वीच त्यांची पक्षातून निलंबन केले आहे, 6 वर्षापासून निलंबन केलेलं आहे। पक्षातील जे काही या 5 तालुक्याचे अध्यक्ष असतील त्यांना सुद्धा पक्षाने आवाहन केलेलं आहे की राजाभाऊ ठाकूर हे आपल्या पक्षाचे उमेदवार नाही आहेत, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। तरी काँग्रेस पक्ष म्हणून आपण त्यांच्याबरोबर कोणी कार्यरत राहायचं नाही। सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा